महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोल्हापूर विभागानं एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे। कागल बस स्थानकाच्या आवारात काँक्रिटीकरणाचं काम हाती घेण्यात आलं असून या कारणामुळे बस स्थानक तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार आहे। प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करण्याचं आवाहन महामंडळानं केलं आहे। बस स्थानक काँक्रिटीकरणाच्या कामामुळे 6 डिसेंबर पासून काम पूर्ण होईपर्यंत कागल बस स्थानकातून होणारी वाहतूक थांबवण्यात येणार आहे। कागल बस स्थानकातून होणारी प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामंडळानं खालील 3 ठिकाणी पर्यायी थांब्यांची सोय केली आहे। रंकाळा कोल्हापूर पुणे जाणाऱ्या बसेससाठी हायवे पलीकडे सगुना चिकन दुकानासमोर थांबा केला आहे। निपाणी आजरा चंदगड गडिंग्लज सावंतवाडी मुरगुड शेंडूर बाचणीकडे जाणाऱ्या बसेससाठी जुना बस स्थानकाबाहेर थांब्याची सोय केली आहे। हुपरी इचलकरंजी जयसिंगपूरकडे जाणाऱ्या बसेससाठी भुयेकर पेट्रोल पंपासमोर थांबा केला आहे। प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोल्हापूर विभागानं दिलगिरी व्यक्त केली आहे। प्रवाशांनी कामामध्ये सहकार्य करावं आणि आपल्या नियोजित प्रवासासाठी या पर्यायी थांब्यावरूनच बस पकडावी असं आवाहन करण्यात आलं आहे।